नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर यासारख्या पुढील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कळवा. इयत्ता 9वी द्वितीय घटक चाचणी समाजशास्त्र. प्रश्न पहिला म्हणजे इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या तिन्ही विषयांवर आधारित हा आपला 20 गुणांचा पेपर आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा 3 गुणांसाठी. 1. इसवी सन 1992 मध्ये आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली. 2. इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला ॲपल हा पहिला दूरसंचार उपग्रह होय. 3. सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे. त्यानंतर ब भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. स्त्री मुक्ती चळवळीस केव्हा सुरुवात झाली? उत्तर, स्त्री मुक्ती चळवळीची सुरुवात 1975 मध्ये झाली. 2. भारतात मोबाईलची सेवा कधी सुरू करण्यात आली? उत्तर, 22 ऑगस्ट 1994 रोजी. 3. अंतर्गत व्यापार म्हणजे काय? भारताच्या सीमारेषेत चालणाऱ्या व्यापाराला अंतर्गत व्यापार असे म्हणतात. 4. संयुक्त राष्ट्राची शांती सेना कोणती भूमिका बजावते? उत्तर, भारताने आपल्या संघर्षग्रस्त भागात हिंसेला प्रतिबंध करून मध्यस्थी करणे, शांतता निर्माण करणे ही भूमिका संयुक्त राष्ट्राची शांती सेना बजावते. पुढचं, भारताने आपल्या आर्थिक धोरणात बदल करून कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली? उत्तर आहे मिश्र अर्थव्यवस्था. त्यानंतर प्रश्न दुसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, कोणतेही 2. पहिलं बघा, 1994 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला. कारण भारतात 1961च्या हुंडाबंदी कायदा अस्तित्वात असूनही अनेक स्त्रियांचे संशयास्पद मृत्यू घडतच होते. त्याचे कारण हुंडा हेच होते. त्यामुळे हुंडाबंदी कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला पाहिजे असे मत स्पष्ट झाले. त्यानंतर पुढचा प्रश्न, पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. कारण भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, अणुऊर्जेचा वीज निर्मिती व अन्य विधायक कामासाठी उपयोग करणे, नवीन संशोधनाचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग करणे या उद्देशाने पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. 3. संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्ट लिहा. उत्तर, संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे खालीलप्रमाणे. 1. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे. 2. मानवाधिकारांचे रक्षण करणे. 3. आर्थिक विकासाचे प्रोत्साहन देणे. 4. सामाजिक प्रगती करणे आणि 5. चांगले राहणीमान राखणे. ही आहेत संयुक्त राष्ट्राची उद्दिष्टे. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, भूगोल या विषयावर आधारित एका वाक्यात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी. 1. प्रमाण वेळ म्हणजे काय? उत्तर, एका ठराविक रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही त्या संपूर्ण देशाला किंवा प्रदेशाला लागू पडते त्यास प्रमाण वेळ म्हणतात. 2. व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते? उत्तर, व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च या आर्थिक घटकाशी संबंधित असते. ब भाग, भौगोलिक कारणे स्पष्ट करा 3 गुणांसाठी कोणतेही 1. आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे.
उत्तर 180 अंश रेखावृत्ताला जास्तीत जास्त धरून जाणारी एक काल्पनिक रेषा म्हणजे आंतरराष्ट्रीय वाररेषा होय. या रेषेला ओलांडून गेल्यावर वार व तारखेत बदल होतो. त्यानंतर आजचे मानवी जीवन हे अधिक विश्वव्यापी झाले असून जगात दळणवळण, वाहतूक, प्रवास, व्यापार अनेक पटींनी वाढला आहे. त्यामुळे उत्तम समन्वय ठेवण्यासाठी तारीख व वार यातील गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची ठरत आहे. पुढचा प्रश्न, अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक किंवा वैशिष्ट्ये लिहा. अर्थव्यवस्थेचे घटक पहा. अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक म्हणजे उत्पादन, वितरण, व्यापार आणि वस्तू आणि सेवांचा वापर. आणि वैशिष्ट्य म्हणजे अर्थव्यवस्थेतील संस्कृती, मूल्ये, शिक्षण, तांत्रिक उत्क्रांती, इतिहास आणि संघटना इत्यादी. क भाग टिपा लिहा 4 गुणांसाठी. 1. जागतिकीकरण. उत्तर, देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय. त्यानंतर आयात व निर्यात. आयात आणि निर्यात हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्वाचे भाग आहेत. आयात म्हणजे दुसऱ्या देशातून वस्तू आणि सेवा विकत घेणे, तर निर्यात म्हणजे मूळ देशातून वस्तू आणि सेवा विकणे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.